नमस्कार मित्रांनो. कार्यालयाच्या काही बारीक बाबी असतात ज्या आपल्याला माहीत आहे की आपण काम कार्यालयामध्ये करत असताना आपल्याला अडीअडचणी येणाऱ्या, आपला कार्यालयातील आपले बॉस, आपले वरिष्ठ आपली वागणूक ठरवते. आपण कसे वागतो, कसं काम करतो. एखादा छोटासा विषय असेल त्याला रबरासारखं ताणून त्याला मोठं करायचं आणि एखादा मोठा विषय असेल त्याला छोटं कसं करायचं, हे काही सगळ्या गोष्टी आपण आपल्या कार्यालयामध्ये शिकतो, आपल्या वरिष्ठांकडून शिकतो. पण हल्ली काळ बदलला आहे. माझ्या या 20 वर्षाच्या सेवा काळामध्ये मला भरपूर असा अनुभव आलेला आहे, बरा वाईट. आणि षड्यंत्र करून बारीक बारीक गोष्टी विरोधात निर्माण करायच्या आणि त्या कर्मचाऱ्याचं खच्चीकरण करायचं, ह्या काही नवीन आता पद्धती निघाल्यात. याला मला विरोध करायचा आहे खऱ्या अर्थानं. की आपण म्हणजे काळ असा होता 15-20 वर्ष अगोदर जेव्हा कार्यालयामध्ये मी जायचो त्यावेळेस वरिष्ठ आपले कसे राहायचे, एक प्रेमळ असायचा स्वभाव, आपलं वागणूक कशी असायची, की त्याबद्दल एकमेकाबद्दल प्रेम कसं दाखवायचं. कारण काम सगळ्यांनाच असतं, टेबलवर काम हे सगळेच करतात आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली फॅमिलीचं टेन्शन असतं, घरचं बॉदरेशन राहतं, ते सगळं सोडून आपण कार्यालयामध्ये एकमेकांना वेळ देतो. आणि कार्यालय म्हणजे एक परिवारच आहे. आपल्या परिवारातील जसे सदस्य आहेत तसेच कार्यालयामध्ये आपल्यासोबत जे कलिग्स काम करतात, आपले ज्युनियर असतील, सिनियर असतील, आपले वरिष्ठ असतील. तर मला एवढं काही लांब लचक बोलायचं इच्छा नाही आहे माझी. मला एवढंच सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जो काही एखादा कनिष्ठ कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे कागद पाठवतो, तर तो कागद आल्यानंतर त्याच्यावर खरंच म्हणजे काय त्याची प्रतिक्रिया आहे का, ती खरंच रिॲलिटी आहे का, हे तपासण्याचं सिस्टमच नाही आहे. म्हणजे एखादा आपसातला वाद असेल, विकोपाला गेलो असेल आणि वरिष्ठ एखाद्या आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्याने त्याचं पत्र पाठवून दिलं वरिष्ठ कार्यालयाला, पण ते चूक आहे, बरोबर आहे याची शहानिशा न करता त्याच्यावर भडीमार करायचा आरोपाचा आणि ज्या अर्थी त्या अर्थी असं बरंच काही बोलून त्या पत्रामध्ये ते पत्र पुन्हा पाठवायचं आणि हॅरेसमेंट करायची. माझं एवढंच म्हणणं आहे की चूक आहे तर त्याची चूक त्याला एकदा दाखवा की खरंच ही चूक आहे का. कार्यालयामध्ये संबंधित लिपिक हजर नसतो, तो गैरहजर आहे किंवा नाही आहे, आस्थापना सेक्शन कोणाकडे आहे किंवा कार्यालयामध्ये इतरही टेबल आहेत. तर अशा काही सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये माणसाचं डिमॉरलायझस करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. कर्मचारी स्वखुशीनं आनंदानं काम करतो, तर त्याला मोटिवेट करायला पाहिजे की त्याचे पाय वढायचे नाही आहेत. यार हा तर खूप छान करतोय, असं हल्ली बघायला मिळत नाही. मी माझ्या 20 वर्षात भरपूर अधिकारी बघितले की मी मी आता सध्या व्हिडिओमध्ये नाव घेत नाही त्यांचं, इतके चांगले आहेत ना मित्रांनो. आजही ते मी जर त्यांच्याकडे गेलो, त्यांना नमस्कार केला, बोललो, आतमध्ये ऑफिसमध्ये जरी बसलेले असतील किंवा कुठे चर्चा करत असतील ना, ते मला बघून म्हणतात, अरे विशाल आलाय. तर एक जी सहानुभूती असते ना, त्या सहानुभूतीमुळे माणसाला काय होतं माहिती आहे की एक चालना मिळते की आहे यार, माझा बॉस आहे ना, मला तो आवाज देतोय आणि माझं काम आहे त्या बॉसचं माझं पाया पडणं, दर्शन घेणं. कारण ते वरिष्ठ आहे आणि आपण आईवडिलांचे जसे दर्शन घेतो, आपलं वरिष्ठ अधिकाऱ्याचे दर्शन घ्यायला पाहिजे. हल्ली नवीन भरतीमध्ये हे ॲटिट्यूड इतकं भयानक आलेलं आहे ना की ते कोलून देतात. म्हणजे आजकालचे, मी दोष देत नाही आहे कोणत्या कोतवालांना किंवा शिपायांना किंवा कनिष्ठ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना, पण त्यांच्या वागणुकीमध्ये कुठून बदल आला आहे. तर हा बदल आमूलाग्र बदल आलेला आहे. ते मानपान देत नाही आहेत किंवा त्यांची इच्छा होत नाही, ईर्ष्या होत नाही आहे का, हे रिझन त्यांनाच माहीत. पण माझं असं प्रामाणिक मत आहे की कार्यालयामध्ये आपण आल्यानंतर कार्यालय आपलं एक फॅमिली आहे, एक परिवार आहे. तर या परिवारामध्ये मग कार्यालय स्वच्छ ठेवण्यापासून, आपल्या वागणुकीपासून, आपला ड्रेस कोड कसा असायला पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असायला पाहिजे, एक छोटीशी स्माईल. कारण पक्षकार जेव्हा कार्यालयामध्ये येतो तर त्यावेळेस त्याच्याकडे आशा अपेक्षा भरपूर असतात की माझं काम झालं पाहिजे. आणि आपण लोकाभिमुख प्रशासनामध्ये काम करत असताना ह्या बारीक बारीक गोष्टी आपण जाणवल्या पाहिजेत, बरं का. मी आपल्याला काही ज्ञान द्यायला आलो नाही आहे, मी माझे अनुभव आपल्यासोबत शेअर करतोय. तर काही अधिकारी फार इनोसंट आहेत, काही अधिकारी फार ॲरोगंट आहेत. तर त्यांचा मूळचा घरचा स्वभाव घेऊन ते कार्यालयामध्ये येतात आणि मग कर्मचाऱ्यावर आरेरावीची भाषा करतात. त्यांना बोलत नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये ती खुन्नस दिसून येते चेहऱ्यावर. तर माझं असे काही क्लासेस झालेले आहेत फेस रिडिंगचे, बॉडी लँग्वेजचे, की मी कळून शकतो की हा अधिकारी माझ्याबद्दल काय विचार करतो किंवा हा कर्मचारी माझ्याबद्दल काय विचार करतो. मित्रांनो, मला तात्पर्य एकाच गोष्टीचं वाटतं की आपण कार्यालयामध्ये जेव्हा आत शिरतो
तेव्हा भरपूर लोक तिथं वेटिंगमध्ये असतात आपल्या टेबलवर, की साहेब माझं काम राहिलं, किंवा मग आपण त्यांच्यावर सुटतो. आपला राग तुम्हाला काय कळतं का, मी आत्ता चालू आहे, हे नाही, नथिंग. आपण शासनाचे नोकर आहो याची जाण ठेवा, आणि अधिकारीसुद्धा नोकरच आहे. तर त्यामुळं चुका प्रत्येकाकडनं होत असतात, पण त्या चुका ताणवायच्या नसतात, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. काम हे असं व्यवस्थित झालं पाहिजे, आणि आपल्या कार्यालयाची कार्यकौशलता झळकून निघली पाहिजे, चमकली पाहिजे, आणि आपले वरिष्ठ हे चांगलेच आहेत, त्यांच्याबद्दल एकमेकाबद्दल बारीक सारीक गोष्टी करून. आणि अधिकाऱ्यांनाही मला हे एवढं सांगावंसं वाटतं, की आपल्या पर्यंत एखादी जर कुठल्या कर्मचाऱ्याची बाब आली असेल ना, तर आपण संबंधित कर्मचाऱ्यांना समोर बोलून त्याच्याशी शहानिशा करून ते खरं किंवा खोटं जे काही असेल त्याच्याशी चर्चा निदान 2 मिनिटं तरी करायला पाहिजे, की हा यार याचं बरोबर होतं, हा मला चुकीचा सांगतोय. तो हा गैरसमज नावाचा जो शब्द आहे ना, हा फार बेकार आहे. तर आपल्या कार्यालयामध्ये काम करत असताना गैरसमज होऊ नये, आणि आपण एकमेकासोबत चांगलं कसं वागायचं याची शिकवण फार महत्त्वाची आहे. मी माझा अनुभव शेअर करतोय आपल्याशी, मी कोणाच्या बद्दल बोलत नाही आहे, आणि मला बोलायचं पण नाही आहे. कारण बरेच लोक आहेत की त्याचा इतकुसा छोटीशी आहे कागद, आणि तिच्या कागदाची ढीक फाईल तयार केलेली आहे, आणि त्याच्यावर शेऱ्यावर शेरे, आणि कोणी जर कोणाचं डेप्युटेशन घेऊन जात असेल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, तर त्याचा पाढा वाचत बसू नका की त्यानं काय केलंय. ठीक आहे, झाले असतील, पण तो त्याचा ॲनालिसिस करा की तो खरंच चुकीचा आहे का. म्हणजे ती जी रिसायकलिंग पद्धत तर नाहीच आहे आपल्या कार्यालयामध्ये. एक एक बाबू, एक कर्मचारी एकाच टेबलवर 10-10 वर्षापासून काम करतात. आता जिल्हा अधिकारी असतील, कमिशनर असेल, यांनी ह्या गोष्टी लक्ष द्यायला पाहिजेत.